हॅलो फ्रेंड्स, आपण आता पाहत असाल आपण आहेत केळीच्या बागेमध्ये आणि हे आहेत आमचे युवा शेतकरी. हे जसे युवा शेतकरी आहेत त्यांचं नाव सुद्धा युवाच आहे, त्याच्यामुळं कॉम्बिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने जमलेलं आहे. चला आता आपण केळीची इत्थंभूत माहिती या तरुण शेतकऱ्याकडून घ्यायची आहे. सगळ्यात आधी तुमचं मला नाव सांगा. माझं नाव विवेक बाप्पूराव कचरे. जेवढी शेतीला मेहनतीची गरज आहे तेवढीच शेतीला हे शिक्षणाची सुद्धा गरज आहे. आता मला तुमचं आधी शिक्षण सांगा, सगळ्यांना कळू द्या की आमचा शेतकरी सुद्धा डबल ग्रॅज्युएट असू शकतो. शिक्षण काय आहे? माझं शिक्षण MA DED आणि BED दोन्ही झालेलं आहे. बघा, म्हणजे उच्च शिक्षित आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा केळीचा बाग त्यांनी फुलवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक सांगायचं आहे की पारंपरिक शेती सर्व शेतकरी करत असतात. म्हणजे नॉर्मली सगळे शेती कांदा पीक घेतात, त्याच्यानंतर ऊस पीक घेतात, गव्हाचं पीक घेतात. असं घेत असताना ह्या पारंपरिक शेतीला फाटा देऊन एक आधुनिक पद्धतीने फळबागेकडे वळण्याचं सुद्धा ही जर्नी सोपी नाही. ते आमच्या एक युवा शेतकऱ्यांनी आज केळीच्या बागेमध्ये एक चांगल्या पद्धतीने उत्पन्न आणून आणि चांगल्या पद्धतीने पारंपरिक शेतीला फाटा देऊन एक केळीची बाग छान पद्धतीने सजवलेली आहे. तर मला एक सांगा की तुम्ही निवड कशी केली ह्या पिकाची? या पिकाची निवड करण्याचं कारण हा, आपण बऱ्याच दिवस शेतात ऊसच घेत होतो. बरोबर. एक जवळजवळ 20-21 वर्ष झालं. तुम्ही नाही सगळेच शेतकरी ऊस आणि गहू कांदे एवढंच करतात. मग जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी समजा केळीचा गड तुटून गेला बरोबर तर हे सगळं आपल्याला खत म्हणून वापरता येतं जमिनीला. बरोबर. मग त्या हिशोबाने आपण केळी पिकाची निवड केली की जमीन जेणेकरून सुपीक होईल, पुढच्या वर्षी उत्पादन बी वाढेल आणि केळीतूनही आपल्याला 4 पैसे इन्कम होईल. बरोबर. आता मला सगळ्यात आधी सांगा, ही माती कोणती आहे आणि तुम्ही निवड केलेल्या रोपांची व्हरायटी कोणती आहे? ही माती डीप ब्लॅक सॉइल आहे. ही डीप ब्लॅक सॉइल आहे, म्हणजे खोलवर काळीच माती. खोलवर काळी माती आहे. हे पहा, तुम्ही बघा इथं व्हिडिओ क्लोज करा. आणि ब्लॅक सॉइल मध्ये ऊस हा चांगल्या पद्धतीने येतो, त्याच्यामुळे शेतकरी ऊसाचं उत्पन्न घेतात आणि सरासरी ऊस हे पीक घेतात. मला सांगा आता याची व्हरायटी कोणती? त्याची व्हरायटी G9 आहे. G9 व्हरायटी महाराष्ट्रात शक्यतो सर्वात जास्त लावली जाणारी व्हरायटी आहे. ही जी केळी आहे या केळीची व्हरायटी G9 आहे. साधारणतः महाराष्ट्रामध्ये करमाळा भागामध्ये केळीची सर्रासपणे लागवड केली जाते. आमचा हा श्रीगोंदा पट्टा आहे. श्रीगोंद्यामध्ये केळीची लागवड त्यातली त्यात करमाळ्यापेक्षा कमी आहे, बरोबर ना? हो. आता मला एक सांगा, तुम्ही जी जमिनीचं व्यवस्थापन आधी कसं केलं? साधारण ऊस गेल्यानंतर हा, आपण रोटावेटर मारला. बरोबर रोटावेटर मारल्यानंतर आपण 2 वेळा जमीन नांगरून घेतली. बरोबर. नांगरल्यानंतर हा, आपण शेणखताच्या 20 ट्रॉली टाकल्या. एकरी साधारण 10 ट्रॉली. बरोबर. 20 ट्रॉली शेणखत टाकल्यानंतर हा, आपण त्याला परत जमीन मशागत करून घेतली. बरोबर. रोटावेटर मारला. हा, म्हणजे रासायनिक खताला जोड तुम्ही सेंद्रिय खताची दिली. हो. त्याच्यामध्ये एकरी म्हणजे हा साधारण बाग किती एकर आहे? 2 एकराचा प्लॉट आहे. हा जो दिसतोय संपूर्ण प्लॉट केळीचा हा 2 एकर आहे. या 2 एकराला यांनी 20 ट्रॉली शेणखत टाकलं, म्हणजे एकरी 10 टेलर हे शेणखत टाकलं. त्याचं हे फळ आहे की अतिशय सुदृढ झाड आहे. बघा, एकदम हेल्दी झाड दिसतंय. त्या पद्धतीने झाड आलेलं आहे. हा, त्यानंतर खत व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? त्यानंतर आपण साधारण 7 फुटावर 1 फुटाचे बेड काढले. बरोबर. 7 फूट अंतरावर. बरोबर. आणि त्यावर रोपाची लागवड केली. हा, त्याला डबल ड्रिप टाकलं सुरुवातीपासूनच. आता मी मुद्दा क्लिअर करतो. रोपाची लागवड करत असताना एकरी किती रोप लागली? एकरी 1200 रोपं लागली आपल्याला. ती तुम्ही कुठून आणली? आपण जळगाववरून मागवली रोपं. जळगाव मधून मागवली. साधारण किती रुपयाला रोप पडलं? साधारण आपल्याला 18 ते 19 रुपयाला रोप पोच मध्ये मिळालं. एकरी 1200 रोप लागले आणि म्हणजे साधारणतः 2 एकर प्लॉट आहे, 2400 रोप लागले आणि 18 ते 20 रुपयाला रोप मिळाला. रोप पोहोच मिळालं. बरं, त्याच्यानंतर हा आता जो बाग दिसतोय हा किती दिवसाचा बाग आहे? हा 10 महिन्याचा बाग आहे. साधारणतः हे 10 महिन्याचा बाग आहे. फळांच्या साईज वरून हा हार्वेस्टिंगला वाटतोय का अजून टाइम आहे? नाही, आता बराचसा 80-90% प्लॉट हार्वेस्टिंग लागला आहे.
म्हणजे साधारणपणे असं थोडस हिरवा कलर कमी होऊन पोपटी कलर येतो हा. त्यावेळेस माहिती आपल्याला हार्वेस्टिंगला आलेला आहे. बरोबर, मला तेच विचारायचं होतं की आपण ठरवायचं कसं की बुवा हे हार्वेस्टिंगला आलंय म्हणून? हा नाही पण साधारण एखादा गड दाखवतो तुम्हाला. हा बरेचसे गड आता हार्वेस्टिंगलाच आहेत. बरोबर, हे बघा. हे गड हार्वेस्टिंगला आहे. हा पुढं याच्यावर झूम करा, याच्यावर जवळ त्या रेषा आहेत ना, हा त्या रेषा कमी होतात. बरोबर. या गडाच्या अजून नाही एवढ्या झालेल्या. हा त्या रेषा कमी झाल्या तिथं पुढं झालेले बरेचसे तो गड आहे, तिकडे गड आहे. बरोबर. त्या गडाच्या रेषा कमी झालेल्या आहेत. त्या रेषा कमी झाल्या की माझं हार्वेस्टिंगला आलाय. हे मोठं झाड आहे, हे छोटे झाड हा काय प्रकार आहे? एक दाखवा इकडे. आपल्या उसाला कसे फुटवे निघतात बरोबर. तसेच केळीला जमिनीतून फुटवे निघतात. म्हणजे त्याला पिल्ल म्हणतात. साधारणतः माझ्या मते दोन प्रकारचं हे असतं, सिस्टर आणि डॉटर. बरोबर ना? हे माझ्या मते कट केलंय त्याच्यामुळे हे सिस्टर आहे. सिस्टर आता मला एक सांगा, ह्याच्यातलं सिस्टर ठेवतात का डॉटर ठेवतात? डॉटर ठेवतात. का बरं? सिस्टरला उत्पादन चांगलं नाही, डॉटरला चांगलं उत्पादन येतं. त्यामुळं खोडव्याला हे बघा इथं दिसत असेल, हे जे कट केलेलं आहे ह्याला सिस्टर म्हणतात. हे जे सिस्टर आहे ह्याला उत्पन्न डॉटर पेक्षा कमी येतं. बरोबर. सगळ्यात महत्वाचं अजून ते कमळासारखं असतं ते बघा, तिथं बघूया त्याचं काय वेगळेपण आहे. आता ह्याला वेन झालेली म्हणतात. हे झाड शक्य लेट आहे थोडस. हा त्यात आपण डबल झाड ठेवलं होतं, हा त्यामुळे एकाला आलंय फळ एका साईडने, हा. एकाला कमी आलंय. आता वेन झालेली त्याची. हा, दिसतंय ना ह्याच्यामध्ये. हे साधारण कट कधी केलं जातं? साधारण एक 10-11 फणे आल्यावर एक केळ सुटतं खाली. हा. ते केळ सुटलं की कट करते. मग ह्याचं हे स्वच्छ करून घ्यायचं हा, आणि हे- नंतर खाली आल्यावर ते स्वच्छ करून घ्यायचं सगळं. गड स्वच्छ करायचा हा. आणि कमळ मोडून टाकायचं नंतर. हे काढून टाकावं लागतं. हो. केळीचं फळ हे फळ झाल्यानंतर हे कमळ खालचं हे कमळासारखं दिसतंय बघा, हो. त्याच्यामुळे ह्याला कमळ म्हणतात. म्हणजे असं फार विशिष्ट लॉजिक नाही ह्याला. दिसतंय का खालून कमळासारखं दिसतंय, त्याच्यामुळे ह्याला कमळ म्हणतात. ही ज्या वेळेस केळी पक्व होते त्यावेळेस ही घाण काढून टाकायची आणि हे कट करायचं. त्याच्यानंतर त्याची हार्वेस्टिंग होते. आता मला एक सांगा, मग तुम्हाला कोणतं चांगलं वाटतं? पारंपरिक शेतीमध्ये कोणती वाटली, म्हणजे काय फरक जाणवला? ऊस आणि ऊसाची कांदे शेती चांगली की फळबागाकडे वळलं पाहिजे? फळबागात थोडस कष्ट कमी आहे हा ऊसापेक्षा, हा. केळीसारख्या पिकात. आता ऊसाला काय आहे, साधारणतः 100 टन जरी उत्पन्न निघलं, 3000 भाव, 3 लाख रुपयाच्या आसपास त्याचं उत्पन्न आहे सरासरी. परंतु जरी उत्पन्न 3 लाख 100 टन निघल्यावर जरी असेल तर त्याचा खर्च हा 50% आसपास किंवा त्याच्यापेक्षा आहे. म्हणजे 1 लाख ते 1.25 लाख रुपयाच्या आसपास हे ऊसातून उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. तसं ह्याचं काय लॉजिक, ह्याचं काय कॅल्क्युलेशन कसं आहे? ह्यात ऊसापेक्षा जास्त उत्पादन तर निघतच हा. निघतं. प्लस जमिनीला सुपीकता वाढते. खत भरपूर होतं ना. जे ऑर्गॅनिक खत आहे, हे झाडाचे बुंदे असतील, पाले असतील, आपण वेळोवेळी पिल्ल कापून कचरा टाकलेला असतो. म्हणजे ह्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की ह्याची जमीनची सुपीकता आहे ही वाढते केळीच्या ह्याच्यामुळे, लागवडीमुळं. आणि जमीनची सुपीकता वाढल्यामुळं ज्यानंतर आपण इतर व्यक्ती उत्पन्न घेणार आहे ती उत्पन्नामध्ये त्याची वाढ होते. बरोबर. यानंतर आपण दुसरं कुठलंही पीक घेतलं तर ते निश्चितच चांगल्या स्वरूपात येणार आहे. बरोबर. आणि त्यातली त्यात उत्पन्न ह्याच्यापेक्षा पण जास्त आहे ना. हो. सरासरी किती उत्पन्न? 4-5 लाख रुपये उत्पन्न तर मिळत असेल. 4-5 लाख एकरी उत्पादन भेटतच केळीमधून. बरोबर. आता मला एक सांगा, त्या ठिकाणी केळीचा बाग आपण केळीचा गड तोडलेला दिसतोय का बरं? तो का तोडलाय दाखवतो. ते झाड वजन आल्यामुळे पडलं होतं, त्यामुळे छोटा शेतकरी ना. व्यापाऱ्याने आपल्याला तो तोडून ठेवायला सांगितलं. बरोबर. ते म्हणजे आम्ही उद्या परवा जेव्हा हार्वेस्टिंगला येऊ तेव्हा तो गड घेऊन जाऊ. किती आहे आपण वजन बघू बरं. पहा तुम्ही उचलून किती असेल सांगा. 20-25 किलोच्या आसपास असेल. हो. बरोबर. तुम्ही हे म्हणताय का थोडस पिवळसर झालं पाहिजे? हे झूम मध्ये दाखवा. आता मला अजून एक सांगा की आता साधारणतः व्यापाऱ्यांची जी मागणी आहे किंवा व्यापाऱ्यांची जी संख्या आहे ती आपल्या भागामध्ये थोडीशी कमी जाणवती का? हो, निश्चित आपल्या भागात कमी आहे. कारण आपल्या भागात आता आपल्या गावाचाच विचार केला तांदळी तुम्हाला, एक 5 ते 7 एकरच केळी. बरोबर. पण करमाळा अख्ख्या गावामध्ये फक्त 5 ते 7 एकर केळी आहे आणि करमाळ्याच्या भागामध्ये साधारण 80-90% पीक नाही, पण 50-60%च्या पुढे निश्चित केळीचं क्षेत्र आहे त्या भागात. त्यामुळे तिकडे व्यापाऱ्यांची संख्या पण जास्त आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे, ज्या वेळेस व्यापाऱ्यांची संख्या जास्त असते
त्यावेळेस रेट जास्त असतो, कॉम्पिटिशन असते. कॉम्पिटिशन वाढते. म्हणजे आपल्या इथं जसे साखर कारखान्यांचं जाळं पसरलं त्याच्यामुळे रेट जास्त आलेत. पूर्वीच्या काळामध्ये रेट कमी होते, आता जास्त झाले. तसं केळीच्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असल्यामुळं किती रेट आहे आता सध्या? 15च्या आसपास rate हा, असेल. 15च्या आसपास रेट आहे आपल्याला. म्हणजे जर व्यापारी असतील तर 3-4 रुपयाचा फरक पडू 20 शकतो. रुपयाच्या पुढे जातो रेट. करमाळा भागात 20 रुपये सर्रास चालू आहे. म्हणजे साधारणतः 5 रुपयाचा फरक आहे फक्त व्यापाऱ्यांच्या कमतरतेमुळे. कारण इकडे व्यापारी कमी आहेत, एकंदरीत सगळे शेतकरी कमी असल्यामुळं त्यांच्या गाड्या भरणे असेल किंवा त्यांना माल असेल जेवढा पाहिजे तेवढा मिळत नसेल, त्याच्यामुळे व्यापाऱ्यांच्या कमतरतेमुळं इथं रेट कमी आहेत. तरी 15 रुपयाने जरी धरलं तरी साधारणतः 2 एकराचे किती होतील? 30 टन एकरी माल निघणारच आहे आपला. मग बरोबर 4-4.5 लाख रुपये एकरी होणारच आहे. 15 त्रिक 45 म्हणजे 4.5 लाख रुपये, 9 लाख रुपये 2 एकरामध्ये. एकदम कमीतल्या कमी रेट मध्ये 15 रुपयाने धरलं तरी हे उत्पन्न झालं. जे उत्पन्न ऊसाच्या शेतीपेक्षा डबल आहे किंवा टिबल आहे असं डबल आपण नाही पण डबल पर्यंत जाईल. आपण साधारण खर्च किती आहे? खर्च सांगायचा राहिला आपल्याला, खर्च खरा खरा सांगा. त्याला आपण ड्रीप केलं, ते ड्रीप आपल्याला 1,20,000 भेटलं. बरं त्याला अनुदान असेल? त्याला अनुदान आहे. हा. परत आपण रोपाला 40,000ची रोपं आणली, बरोबर, त्याला अनुदान? त्या रोपाला नाही अनुदान. आता आलंय, पण बरोबर. आपण लागवड केली त्यावेळेस नव्हतं ते. आता कृषी माझ्या विभागाने मते नवीन भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेसाठी system- आता ते अनुदान आहे. नंतर चालू झाली. बरोबर, हा आता ज्या व्यक्ती लावेल त्याला अनुदान 100% रोपाला पण भेटत. बरोबर रोपाला लागवड अनुदान आहे, खताला अनुदान आहे आता सध्या. बरोबर. आणि नंतर आपण त्याला रासायनिक खतं असतील, हा. हे असेल, सगळं मिळून आपल्याला 2.5 लाख रुपये खर्च आलेला आहे 2 एकराला. 2 एकरी 2.5 लाख रुपये खर्च, म्हणजे साधारणतः 1.25 लाख रुपये एकरी असा खर्च आणि आलेला त्यातला आहे. आपल्याला साधारणपणे 80-90 हजार रुपये सबसिडी ठिबकची भेटेल माघारी. साधारणतः 90% सबसिडी राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे. त्याचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना होत आहे आणि आपल्याला सुद्धा 80-90 हजार रुपये भेटतील माघारी भेटतील. तर एकदा दाखवा बाग कसा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने रासायनिक आणि सेंद्रिय खताची जोड करून हा बाग आलेला आहे आणि अतिशय स्वच्छ आहे बघा. गवत वगैरे अजिबात कुठंच नाही. एक चांगल्या पद्धतीचा बाग आलेला आहे. ही G9 व्हरायटी आहे आणि माझं पण शेतकऱ्यांना आव्हान आहे, एकदा लागवड करून बघा. बरोबर ना? हो. तर सगळ्यात महत्त्वाचं, अशा पद्धतीने आमच्या सहकारी मित्राची ही केळीची बाग आहे. तुम्हाला कशी वाटली ही कमेंटच्या माध्यमातून निश्चित सांगा. आणि अर्थातच शेवटी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचा चॅनल अतिशय व्हायरल करून टाका. बरोबर ना? हो, निश्चित. आणि नवनवीन इतर व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करून सांगा की अजून कोणते व्हिडिओ आपल्याला पाहिजे आहेत. आम्ही त्या चांगले व्हिडिओ आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. चला बाय. आता व्हिडिओमध्ये आम्ही दोघांनी व्हिडिओ चांगल्या पद्धतीने काढलाय, पण आमचा छोटा शेतकरी राहिला. इकडे छोटा शेतकरी, हे आमच्या विवेक सरांचा मुलगा आहे. काय करायचं तुला? केळी तोडायची का? तोड. तुटती का? राहू दे थांब देतो तुला. चल बाय कर सगळ्याला. चलो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.